लक्षवेधी अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत चांगलं उत्तर ह्या विषयावर दिलेलं आहे। परंतु मला एक विषय या ठिकाणी मांडायचा आहे की जे काही आपल्या वर्षभरात वेगवेगळ्या धर्मातील जातींचे धार्मिक स्थळांवर सण साजरे केले जातात, त्या सणांमध्ये भोंगेंच्या व्यतिरिक्त जे स्पीकर वापरले जातात, या स्पीकरना जरी आपण वेळेची मर्यादा सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार कायद्यानुसार दिली असली तरी मुख्यमंत्री महोदय, दुर्दैवाने हे स्पीकरचा काळ हा पहाटे 3 पर्यंतही अनेक ठिकाणी चालत असतो। आणि दुर्दैवाने ज्याला डेसिबल्स, आपण भोंगेच्या व्यतिरिक्त जे डेसिबलची आपण चर्चा केली ना, ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही। तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो। असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या भिंती ओढ्या, म्हणजे अक्षरशः 50-50 फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात। आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय। आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्ड्स कुठे नाही हे सिद्धही करू शकत नाहीत, पण ह्या घटना त्या कुटुंबांनी सांगितल्यात, केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत। माझं नम्रपणे विनंती आहे, भोंगे बाबतीत आपण ठीक आहे नियमावली पाळली, नियम कायदा अंमलबजावणी केली, पण या स्पीकर आणि डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं, अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंती आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो, आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर, पण या डेसिबल आणि स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नियमावली पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय। कानाचे त्रास व्हायला लागलेत, कानाचे विकार वाढायला लागलेत, त्याच्यावर लेझर लावले जातात, त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत। हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याली गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं, स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती। ह्याला मर्यादा घातली पाहिजे आणि वेंडर जे विकतात ना हे स्पीकर भाड्याने देतात, त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे बघायला पाहिजे। मुळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे, नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत, पण तरी आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे। अनेक ठिकाणी संगनमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नाही। याच्यामध्ये काही गोष्टी कायद्याने करायच्या आहेत आणि काही गोष्टी जनजागृतीने करायच्या आहेत। आपण सांगलीत नेता म्हणून मी सांगलीचंच आपल्याला सांगतो की मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली किंवा त्याच्या आधी 16 साली असेल, सांगलीमध्ये तिथल्या पोलीस अधीक्षक आणि सगळे कलेक्टर सगळ्यांनी मिळून सगळ्या गणेश मंडळाची एक बैठक घेतली आणि सगळ्यांनी मान्य केलं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव, आणि 2 वर्ष सांगलीमधले सगळे गणेशोत्सव हे डॉल्बी मुक्त झाले होते। त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या जनजागृतीने केल्या पाहिजे। शेवटी कायद्याचा बळगा तर आपल्याला उचलायचा आहेच जिथे कायदा होत नाही। त्यामुळे आपण निदर्शनास आणून दिलं, पुन्हा एकदा पोलिसांना सांगण्यात येईल की अशा प्रकारे हाय डेसिबल आणि 10 वाजेनंतर ते चालवणं या गोष्टींवर कुठेतरी त्यांनी चाप ठेवला पाहिजे। पण मला असं वाटतं की शेवटी ज्या काही अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टी असतात, यात कायद्यापेक्षाही सामंजस्याने जर आपण काही निर्णय करू शकलो तर ते अधिक चांगले असतात। चला लक्षवेधी